आज मस्त असा चटपटीत तोंडी लावणीचा झटकीपट प्रकार करूयात की जो आपण नैवेद्याच्या पानातही डावीकडे वाढू शकतो. मस्त अशी आंबट, तिखट आणि गुळ खोबऱ्याचा हलकासा गोडवा अशा सगळ्या चवींनी परिपूर्ण असलेली ही गुळ खोबऱ्यातली मिरची. ही गुळ खोबऱ्यातली मिरची बनवण्यासाठी इथे या पोपटी रंगाच्या मिरच्या मी घेतल्यात. पण तुम्हाला आणखी तिखट हवं असेल ना तर पूर्णपणे तिखट मिरची घेतली किंवा या मिरचीसोबत एक 4-5 तिखट मिरच्या घातल्या तरीही चालेल. ही मिरची स्वच्छ धुवून त्याची देठं काढून घ्यायचे आणि मधून चिरून ही असे 2 काप करून घ्यायचे. थोड्याशा बिया देखील मी इथे काढून घेणार आहे. अगदीच पूर्ण बिया पण काढू नका, नाहीतर मग सगळी चव जाते. आपल्याला ज्या आकारात मिरच्या हव्या आहेत त्या आकारात चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यातील थोड्याशा बिया काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे मी चिरून घेतल्या आहेत. पण आपल्या घरात ज्येष्ठ मंडळी असतील तर मात्र मिरचीच्या पूर्ण बिया काढा. बघा, इथे मी सगळी मिरची छान चिरून घेतली आणि या बिया देखील वेगळ्या काढल्या आहेत, म्हणजे हलक्याशा सुकवून या बिया आपण पेरू शकतो. आता फोडणी करूयात. फोडणीसाठी पळीभर तेल कढईमध्ये गरम करून घेतले. तेलावर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडायला हवी. जिरं घालायचे. जिरं छान फुललं की एक 7-8 दाणे मेथीचे घालायचे. मेथी दाण्यांमुळे ना एक खमंग चव येते, त्यामुळे नक्की घाला. मिरची आहे ती पोटाला बाधू नये म्हणून बऱ्यापैकी हिंग घालायचं आहे. तीळ घालायचे. तीळ छान फुलले की एक पाव चमचा हळद घालायची. लक्षात घ्या, फोडणी खमंग व्हायला हवी पण करपायला नको. खमंग अशा फोडणीवर आपल्याला या चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आणि या फोडणीमध्ये आता आपल्याला या मिरच्या सगळ्या छान परतून घ्यायच्या. साधारणपणे 1 मिनिट ही मिरची आपल्याला फोडणीमध्ये छान परतून घ्यायची. आता झाकण ठेवायचे आणि फक्त अर्धा मिनिटांची वाफ काढून घ्यायची, म्हणजे मिरची छान नरम होते. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं हलवून घेऊया. मिरची पुन्हा छान परतून घेऊया. काय होतं ना, आपण नैवेद्यासाठी चटण्या, कोशिंबिरी तर करतोच, पण ही अशी मिरची एकदा करून ठेवली ना की 1-2 दिवस तरी छान टिकते आणि आपला डावीकडील प्रश्नही सुटतो. बघा, मिरची छान अशी परतून घेतली. आता यामध्ये ओला नारळ, गूळ आणि कोथिंबीर घालायची. गुळाचं प्रमाण हे आपापल्या आवडीनिवडीनुसार ठरवायचं आहे. ओलं खोबरं मात्र भरपूर घालायचं आहे, म्हणजे मिरची छान खमंग लागते. कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घातली. आता सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आपण घातलेलं गूळ, खोबरं, कोथिंबीर या मिरचीमध्ये छान एकजीव व्हायला हवं. माफ करा, मीठ घालायला मात्र मी विसरले, आत्ता घालते. सगळं हलवून घ्यायचं आणि छान परतून ही मिरची आपल्याला छान शिजवून घ्यायची. मिरचीचा तिखटपणा, गुळ खोबऱ्याचा गोडवा, मेथीचा हलका कडवटपणा आणि आपण लिंबू पिळणार आहोत, त्यामुळे ती एक चटपटीत चव. या सगळ्या चवींमुळे ही मिरची खूप खमंग लागते. तुम्ही नक्की करून बघा. आता या सगळ्या चवी छान एकजीव व्हाव्या त्यासाठी फक्त 1 वाफ काढून घ्यायची. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं हलवून घेतलं की फक्त एक अर्धा मिनिटं ही मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि अगदी शेवटी लिंबाचा रस घालायचा आहे. सगळं एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि कढईला ही मिरची अशी पसरून लावून ठेवायची. यामुळे काय होतं ना, कढईच्या उष्णतेने खोबरं छान खरपूस होतं आणि ते खायला खूप सुरेख लागतं. इथे आपली ही गुळ खोबऱ्यातली मिरची नैवेद्याच्या पानात वाढायला तयार आहे. अगदी काही भाजी नसेल ना तरीही तांदळाच्या भाकरीसोबतही ही मिरची खूप सुरेख लागते. अगदी साधीशी ही गुळ खोबऱ्यातली मिरची तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.